इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावामध्ये आहे. काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपण पाहू शकता की पॉली हाऊस उभारलेले लाखो रुपये खर्च करून ते पॉली हाऊस सुद्धा वाऱ्याच्या ह्याने पडले आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आपल्यासोबत येथील काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल मामा? नाही, काल संध्याकाळी 4:30च्या दरम्यान जोराचा वारा आणि नंतर पाऊस सुरू झाला. नंतर गारपीट पण होती आणि प्रचंड वाऱ्यामुळे आमचं एक शेड नेट कोलॅप्स झालं जरा 1 एकरमधलं. साधारण खर्च किती आला आहे मला 40 लाख ह्याची प्रोजेक्ट कॉस्ट होती. आणि नंतर आपलं एक्स्ट्रा जे आपलं ड्रीप वगैरे असतं ना, ते 40-45 लाख तेवढा खर्च होता, पण प्रोजेक्ट कॉस्ट 40 लाख होती. आता यामध्ये कोणते पीक घेतले जात? वांग, बारटोक वांग. आता त्याला काय दर भेटत होता? 18 रुपये 17 रुपये किलो. या नुकसानीची कोणी पाहणी केली? अजून तरी नाही. तर आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार. काय सांगणार? काय झालंय नुकसान? रात्री पाऊस उलट वारं आलं, त्यात स्ट्रक्चर सगळं पूर्ण डॅमेज झालं. तर आपल्यासोबत काही युवा शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण बातचीत करणार. काय सांगेल? हेच कालच्या वाऱ्यामध्ये भरपूर नुकसान झालं, गारपीट पण झालेलं आहे. ह्या शेडनेट बरोबर आमच्या खालच्या आंब्याचे बाग, डाळिंबाची बाग, त्याचं पण नुकसान झालेलं आहे. साधारण यामध्ये आता जे पिकं घेतली जातात, ह्या पिकांना जो काय भाव मिळत होता त्याचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर याकडे काय? हा प्लॉट झाला सुरू झाला साधारण 1च महिना झाला आणि साधारण अजून 4 ते 5 महिने हा प्लॉट चालणार होता. त्यामुळं आता सकाळपासून कोणी शासकीय अधिकारी आले पाहणी करण्यासाठी? नाही, कोण नाही आला अजून. अजून त्यांना कळवले काय? हा, कळवलं, कालच कळवलंय. ते कधी येतो काय? आज येतो बोललेत, पण अजूनपर्यंत काय नाही. तर आपण पाहिलं असेल, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज.